मध्ये महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे। तर पीओके मधनं आता बातमी आली आहे, पीओकेच्या मुझफ्फराबाद मध्ये मोठा स्फोट झालाय। मोठ्या धमाक्यानंतर आता मुझफ्फराबाद मध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। पीओकेच्या मुझफ्फराबाद मध्ये मोठा धमाका झालाय। या धमाक्यानंतर आता मुझफ्फराबाद मध्ये ब्लॅकआउट करण्यात आल्याची माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे। पीओके मधली ही महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। भारताकडून हल्ले जे आहेत ते करण्यात येत आहेत। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही लष्कर प्रमुखांची सकाळी आता बैठक होणार आहे। या बैठकीला सीडीएस देखील उपस्थित असणार आहेत। या बैठकीमध्ये संपूर्ण हल्ल्याची माहिती दिली जाणार आहे। तर परराष्ट्र मंत्रालयाची सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद देखील होणार आहे। या पत्रकार परिषदेमधून कशा प्रकारे भारतानं आणि कोणकोणत्या शहरामध्ये पाकिस्तानातल्या हल्ला केला याची माहिती दिली जाईल। तर बैठकीला राजनाथ सिंह, तिन्ही दलाचे प्रमुख, त्याचबरोबर सीडीएस देखील उपस्थित असणार आहेत। परराष्ट्र मंत्रालयाची सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। आताच्या घडीची एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आली आहे। दहशतवादाला पोचणारा पाकची चौफेर घेराबंदी करण्यात भारताला यश आलंय। सीमेवरती भारत घरात बंडखोर आणि जागतिक पातळीवर कोंडी करण्यात भारताला यश आलंय। अमेरिकेनं पाकला फटकारलंय तर युरोपियन युनियन सध्या भारतासोबत असल्याचं पाहायला मिळत आहे। दहशतवादाला